जय भीम नमः बुद्धाय। फक्त सोशल मीडिया दोघं जण व्हायरल आहे, एक आचल, एक किरीश का गाना वाला। किरीश का गाना सुनेगा किरीश का गाना तो, कारण सोशल मीडिया जो ट्रेंडिंगवर असते ते दाखवते। गरिबाच्या घरचं घर पडत असन, शेतकरी आत्महत्या करत असन, कोणाचं वाटोळं होत असन, सोशल मीडिया न्यूज रिपोर्टर त्याच्यापाशी जाणार नाही भाऊ। जो ट्रेंडिंगवर आहे सोशल मीडियात त्याच्यापाशी जाणार कायसाठी? फक्त व्ह्यूसाठी, नाचुकल्या व्ह्यूसाठी, फॉलोसाठी। कारण ह्या जमाना ट्रेंडिंगचा चालू आहे। आता बिचारा जो पोरगा आहे त्याच्या मागं सोशल मीडिया रिपोर्टर, रील बनवणारे एवढे पागल करू राहिले, तो पागल होऊन राहिला। त्याचे कपडे कोणी घालाले म्हणजे त्याच्यापाशी कपडे नाही घालाले, लोक घालून नाही देऊन राहिले कपडे। घाल रे बा, आणले म्या कपडे घाल, कोणी आणून नाही राहिले, तिला खाले आणून नाही देऊन राहिले। बिचार 200-300 रुपये रोज कमावते। आणि आचलनं तर ट्रेंडिंगवर म्हणजे महिना 2 महिन्यापासून ट्रेंडिंगच आहे आचलची। आणि सोशल मीडिया कुठल्या गरीबाला दाखवत नाही, आचलला काय दाखवून आला माहिती आहे का? ट्रेंडिंग म्हटलं काय मगाशी म्या, तो किरीश का गाण्यावाला आणि आचल हे दोघं जण ट्रेंडिंगवर आहे आता सोशल मीडियावर। ते 2-3 महिने चालणार असंच आणि तिथंच सगळे लोक व्हिडिओ बनवणार। म्हणून मी काय सांगून राहिलो, अरे इथं सोशल मीडिया ट्रेंडिंग महत्त्वाचं आहे। गरिबाचं घर, गरीब मरून राहिला, शेतकरी मरून राहिले, काही घेणं देणं नाही। कारण आचल ट्रेंडिंगवर आहे आता। कारण आचलनं केलं तसं, आचलनं SP ऑफिसमध्ये जाऊन तिथं आत्मदहन करतो बा नाटकं केले आणि सोशल मीडियावर चिल्लवून राहिली। न्यूज रिपोर्टरवाले मग धावतात जाते माईक घेऊन, काय झालं आचल तू मग काय करून राहिली, तू आत्मदहन कोण करून राहिली, हे असं कोण करून राहिली, तसं कोण करून राहिली। मग आचल पादरूळ सांगते, टेमलू सांगते, मग चिल्लावते, मग सोशल मीडिया दिसते, पब्लिक केले पाहिजे। काय लोक आहे, काय लोक एड्या लोकांचे काही समजत नाही। अरे ती पोरगी गुन्हेगाराची मुलगी आहे, ती मुलगी गुन्हेगाराची मुलगी आहे। टोपुरी घरा नाही द्यायचं। आणि सक्षम या टोपुरी घरातला होता। टोपुरी कोण बनवलं माहिती आहे ना तुम्हाला? आचलच्या मायबापानं। कारण कोणीही पोटात जन्म घेतो ना तो टोपुरी नसतो, सर्वसाधारण माणूसच जन्माला येतो। अशा मुली, हलकट मुली आणि अशा हलकट मुलीचे मायबाप टोपुरी बनवते, गुन्हेगार बनवते, कळलं काय? आणि तो बिचारा गुन्हेगार तर झाला, त्याच्या 10 ते 12 केसेस झालेच। नुकता सुटून आला होता तो जेलातून, नुकता सुटून आला होता सक्षम जेलातून आणि त्याला मारलं। वा, अरे त्याला मारायचे थरथर नाही कापले आचलच्या बापाचे हात, भावाचे हात। कसे कापणार? कारण नियत मेलेली आहे ना, हात तर मेलेच आहे पहिलेपासून। अरे जेवढा गुन्हा त्या पोरीचा होता तेवढा गुन्हा आचलचाही होता, तेवढा गुन्हा त्या पोरीचा होता तेवढा गुन्हा सक्षमचाही होता ना। सक्षमला मारलं, त्या पोरीला का नाही मारलं? काहून? त्या पोटजोन होतं म्हणून काय? मग विचार करत होती गोष्ट दादा। अशा बापाला माय एकच म्हणणं आहे, अरे 2 मिनिटाचा राग शांत करा, जेलात सळान। आता सळून राहिला ना सक्षमचा, आचलचा बाप जेलात सळून राहिला ना, तेवढीच गुन्हेगार आचल पण आहे। ढंगरे करते आचल, ढंगरे करून राहिली, लग्न करून राहिली प्रेता संघ। चुत्या बनवते काय? पब्लिक चुत्या आहे काय? चुत्या आहे का हो तुम्ही? पब्लिक चुत्या आहे काय? नाही आहे, पब्लिकला सारं दिसते। याच्या संग लग्न करू दे, सोशल मीडियावर असं बोलू दे, तसं बोलू दे। त्या सक्षमच्या आईजीकडे जाऊन पाय ना, त्या माऊलीचा अवतार कसा झाला, घर बघा कसं झालं। त्या परिवाराला विचारून राहिलं जेवले का नाही जेवले म्हणून, हे विचारून राहिले नाही। बिचाराचं लेकरू गेलं, हिचा घरचं कोण गेलं? सक्षमनं बिचारानं आपला धर्म त्यागासाठी प्रयत्न केला, तिच्यासाठी घरदार सोडासाठी प्रयत्न केला, हिच्यासाठी आपलं जीवन जान बर्बाद करून टाकलं, जीव घेऊन घेतला आपला स्वतःचा हिच्यासाठी। प्रेम म्हणजे त्याग असते। त्या मुलानं त्याग केला, पण हिनं कोणाचा कायचा त्याग केला? हिनं प्रेताशी लग्न केलं। अरे लग्न करायचं असं ना जिवंतपणी करायचं असते, मेल्यावर काय आहे कामाचं? आणि तू म्हणून स्वतःला विधवा समजतं असं, तू विधवा नाही आहेस तू, कळलं काय? स्वतंत्र भारतातली स्वतंत्र नागरिक आहेस तू। आणि लग्न बिग्न पहिले ते मनस्फूर्तीत लागत होतं, झाडाशी, बकरीशी, जनावराशी। इथं मनस्फूर्ती चालत नाही, इथं संविधान चालते। बरोबर नाही का भाऊ? कमेंट करून सांगजो खरं बोलतो की काय। आणि आचले माय एकच म्हणणं आहे, बाई ढंगरे कमी कर। कारण तू ढंगरे करून राहिले सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी। माय एकच म्हणणं आहे, महाराष्ट्र सरकारला एखाद्या तिला मंत्रिपद देऊन द्या।
म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचं जे लफडेबाज आहे लोक त्याची चांगलं तरी करण हे पोट्टी इले मंत्रिपद देऊन द्या. अरे दुधाचे ओट सुकाचे आहे बे हिचे, दुधाचे ओट सुकले नाही हिचे, दुधाचे दात पळाचे आईचे आणि ह्या वयात तिचे दिल तुटून राहिले, हिचं दिल तुटला. हा प्रेम करून राहिले, हे वय प्रेम करायचं आहे का शिकायचं आहे? हा अगं तुला माझं एकच म्हणणं आहे, बापाच्या मनानं ऐकलं असतं तो जिवंत राहिला तर बिचारा. तू आहे सक्षमची गुन्हेगार, तू आहे, तुझा बाप तर आहेच आहे पण तूही आहे. लक्षात ठेव, तुझ्यामुळे हे कारण झालं, तुझ्यामुळं त्या बिचारा सक्षम गेला आणि त्याच्या घराला न्याय मिळाला पाहिजे, सक्षमला न्याय मिळाला पाहिजे, हे माझं मत आहे. पण तू आहेस ना, कारण तू दिसतस ना मला तिथे, तर मला असं वाटते की सक्षमला न्याय मिळणार नाही. कारण तूच आहेस कारणीभूत एक, कारण तुझ्यामुळं न्याय सक्षम मेला, तुझ्यामुळं सक्षम मेला, तुझ्यामुळं सक्षमला मारण्यात आलं. तूच नसती त्याच्या जीवनात, तूच नसती भेटली त्याला, तूच नसती आली तिथं, तो मेला नसता बिचारा. अगं गरिबाचं लेकरू आहे तो कसंही असो चांगलं होतं, उभा नाही तो शोभात राहिला असता घरात, उभा शोभा असतो. पोरगा कसाही असो मायबापाला चांगलं असते, तो गुन्हेगार असो, टोपोरी असो, गुंडखोर असो, कसाही असो लेकरू असते, काळजाचा तुकडा असते. तसे तुझ्या मायची काळजाची तुकडा होतीस तू, तसा तो पण काळजाचा तुकडा होता. कळलं काय? आणि हे तुला गोष्ट समजणार नाही बेटा, कारण तो वय 17-18 वर्षाचं वय आहे. म्हणते नाही काय 17-18 वर्षीचं धोक्याचं हो गाणं निघालं नव्हतं काय, 17-18 वर्षीचं धोक्याचं, तो काही गुन्हा नाही आहे, तो किशोर अवस्थेत आलेली आहे. त्या वयामध्ये सगळे लोक गलती करत असतात, मी पण गेली, सगळं जगात केली लोकांनी गलती ह्या वयात करत असतात. कारण ही जी लगती जवानी हे माणूस काबू करू शकत नाही आणि माणूस प्रेमात पडतो. प्रेम हे आंधळ असते, दिसत नसते, कारण प्रेम म्हणजे वासना असते, दुसरं काहीच नसते. समजलं काय? कळलं पाहिजे तुम्हाला, बरोबर नाही का भाऊ? कारण खरे प्रेम करणारे आपले मायबाप असते, जन्म देणारी माय असते, बाप असतो, दुसरं कोणीच नसते. 3 वर्षाच्या प्रेमाला 3 वर्षाचं प्रेम तुला असं वाटून राहिलं का साला 30 वर्षाचं प्रेम होते, आणि त्या बापानं 20 वर्षाचं प्रेम, बापानं मायनं जन्म दिला, तुला बापानं वाढवलं आणि त्या प्रेमाला विसरलीस तू घंट्याभरात. काय घंटा दिला तू बापाला, मायबापाला, आणि महाराष्ट्रातल्या जनतेला काय बोध देशील तू? माझ्यासारखं करा म्हणून, प्रेम सक्सेस झालं तर माझ्यासारखं करा. अगं सोड हे धंदे, लोक थुतू करू राहिले तुझ्यावर. कळलं काय? अगं महाराष्ट्रातल्या जनतेला काय बोध देशील तू? तुझ्या लव्ह स्टोरीवरून काय देशील बोध? का तुम्ही असेच करा पण माझ्यासारखं? अगं लहान लहान मुलं व्हिडिओ बघतात तुझे, मोठे मोठे लोक व्हिडिओ बघतात, मुली व्हिडिओ बघतात, मुलं व्हिडिओ बघतात. समजलं काय? भावांनो खरं बोलून राहिलो की काय? अरे प्रेम करायचं असेल बिंदास करा, संविधानानं दिलेली सवलत आहे तुम्हाला, आरक्षण दिलेलं आहे संविधानानं, करा प्रेम. पण प्रेम असं नका करू की जीव जात असन. ज्या प्रेमात जीव जात असन तर ते प्रेम काय कामाचं बे? हा काय कामाचं? ज्या प्रेमात जीव जात असल ते प्रेम काहीच कामाचं नसतं. प्रेमानं तर जीव वाचत असतं, प्रेमानं जीव वाचत असतं, प्रेमानं जीव जात नसतं. पण तुझं प्रेम काहीच कामाचं नाही का तुझ्या प्रेमात त्या मुलाचा जीव गेला, काय कामाचं? अरे खरीच प्रेम करणारी राहिली असती तू तर बिचारा त्या दिवशी मेला ना, त्या दिवशीच मेली असती. कळलं काय? खरी प्रेम करणारी राहिली असती ना तर त्या दिवशीच मेली असती तू. कशाला बोंबाबोंब करून राहिलीस? माझं प्रेम काही प्रेम नाही आहे तुझं, सगळा फोकलटपणा आहे, दुसरं काहीच नाही. प्रेम तर फक्त त्या सक्षमने केलं होतं तुझ्यावर, प्रेम फक्त बेटा सक्षमने केलं होतं तुझ्यावर. कळलं का मा? प्रेम फक्त सक्षमने केलं होतं तुझ्यावर, तू नाही केलं. तू केलं असतं बेटा तू तेव्हा मेली असती सक्षम संग जाऊन आणि स्वर्गात गेले असते आणि माझा व्हिडिओ वेगळा पद्धतीचा राहिला असता. मी म्हटलं असतं, मी तुझं स्टेटस ठेवलं असतं. कळलं का? स्टेटस ठेवलं असतं मी, तुझं डीपी राहिला असतं तुझा आणि सक्षमचा. अरे खरं प्रेम करणार ते, आणि तुझ्यावर सिनेमा निघाला असता एखादा. पण तू पिक्चर पाहतं, कुठले पिक्चर पाहतं, काय पाहतं, डे डायलॉग वापरतं. अगं हे सोळे धंदे बरोबर नाही आहे. तुझे मायबापाला तू जेलात तर घातली आणि तुझ्या घरचं तर वाटोळं केलंस आणि सक्षमच्या घरचं पण वाटोळं केलं तू. म्हणजे तुझ्यामुळं 2 परिवार खराब झाले, तुझ्यामुळं 2 परिवाराचं वाटोळं झालं. तू आहे कारणीभूत, या परिवाराला बर्बाद करणारी तू आहेस. तुझ्यासारखी मुलगी भेटो नाही परमेश्वरा, हिच्यासारखी मुलगी कोणाला देऊ नका रे, हे माझं मत आहे. कारण ह्या मुलीनं 2 परिवाराचं वाटोळं केलं, स्वतःच्या परिवाराचं केलं आणि सक्षमचं पण परिवाराचं वाटोळं केलं. अशी मुलगी कोणाला प्रेम करणारी भेटावंही नाही, अशी बायको कोणाला भेटावंही नाही, हे माझं मत आहे. कारण तुझ्यासारखी बायको भेटणं म्हणजे
पाप आहे. न बायको भेटलेली बरी, कळलं का? तुझ्यासारखी कोणाला बायको भेटन ना, न भेटलेली बरी. कारण कोणी पण एकच म्हणते का नाही आचल तुझं चुकलं, कारण तुझ्यामुळं त्या मुलाचा जीव गेला. तुझ्या वडिलांना तुला सांगितलं असेल का बेटा तिच्या मागं लागू नको, त्या मुलाच्या मागं लागू नको. तुझ्या मनात जात, तुझ्या बापाच्या मनात, मायच्या मनात, भावाच्या मनात जात येत असन, तू एकच म्हणती बाबा तो जातीचा आहे ना, ठीक आहे मी तिच्याशी प्रेम करत नाही, तिला काही होऊ देऊ नका, तिला हात लावू नका, आमचा विषय तिथंच खतम करतो. आणि मी तुम्ही म्हणा ज्या मुलाशी लग्न कर त्या मुलाशी मी लग्न करायला तयार आहे असंही म्हटलं असतं ना तू, तो मुलगा जिवंत राहिला असता. बैताड तोंडे, तुझ्यामुळं सगळं कांड झालं. हे तू आहे कारणीभूत, दुसरं कोणीच नाही आहे. लक्षात ठेव, तू आहे कारणीभूत. कारण ह्या घटनेला तू कारणीभूत आहे बेटा, दुसरं कोणीच नाही आहे. बेटा मी तुला हे म्हणत नाही, तुला दोष देत नाही. जेवढा दोष तुझ्या बापाचा आहे तेवढा दोष तुझा आहे, कारण तुझ्यामुळं सगळं कांड झालं बेटा. आणि तू साथ करू शकतं. आता एक काम कर, त्या परिवाराला सांभाळ, त्या परिवाराला सांभाळ. तू लग्नही करू शकतं, नाही करू शकतं, हे तुझ्यावर आहे. पण माझं मत एकच आहे, त्या परिवाराला सांभाळ बेटा आणि त्या परिवाराचं रक्षण कर. समजलं काय? नोकरी मिळत असं नोकरी का पाय, पण त्या परिवारावर लक्ष ठेव आणि सक्षम बनून ठेव. कारण तू तर ठेवू शकत नाही हे मला माहीत आहे, पण मी सांगून राहिलो. कारण 2 दिवसाचा भूत त्या उतरला का मायबापाच्या घरी जाऊन पैसे नाही मला माहीत आहे. कारण प्रेमाचा भूत उतरला तुझा. तू एकच म्हणतेस आलं काय केलं मी, काय नाही. तुझ्या मनात आहेच, तू दाखवून राहिली नाही. कारण तुला पब्लिक काय म्हणन बा, अगोदर मी व्हायरल झालेला आहे आणि पब्लिकला काय सांगू, पब्लिक तर अशी म्हणून राहिली तशी म्हणून राहिली. मी आताच माझा विचार आचार बदलले तर पब्लिक मावर शिव्या देईन, पब्लिक मावर येईन, पब्लिक म्हणून तू गुन्हेगार आहे, तिला जेलात टाका रे. स्वतःच्या बचावासाठी ही मुलगी नाटकं करते. ही मुलगी काय काय बोलून राहिली, काय काय नाही देव जाणे बिचारी, तिलाच माहीत. कुठले पिक्चर पाहते, कुठले नाही, कुठले डॉलाक मारते, कुठले नाही, देव जाणे. हिच्यापाशी कुठले डॉलाक येते, कुठची स्क्रिप्ट पाहते, ते कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन गिरगिळून राहिली, आत्मदहन करून राहिली. आणि बिचारीचे सक्षमची आई रडून राहिली. अरे त्या बिचारा सक्षमच्या आईची इकडे बघा रे, परिवाराची इकडे बघा रे, ताटे परिवाराची इकडे बघा रे. त्या परिवाराला न्याय द्या रे. माझं एकच म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना, साहेब मी हात जोडून विनंती करतो, त्या सक्षमच्या आईवडिलाला न्याय द्या हो. कारण कसं आहे, एक गरीबाचं लेकरू आहे हो, गरीबाला न्याय मिळायला टाईम लागतो. आणि ही पोरगी म्हणते तिथं जाऊन एखाद्या कलेक्टरचा पोरगा राहिला असता किंवा एसपीचा पोरगा राहिला असता किंवा एखाद्या अधिकाराचा पोरगा राहिला असता, असं झालं असतं काय? अगं बाई आपण चिल्लर आहे, आपण चिल्लर आहे. कारण चिल्लरचा आवाजच असतो, नोटायचा नसतो, ते नोटा आहे. आणि त्याची लेकरं असे कांड करत नाही, केलंय ना तर दिसून पडत नाही, गरीबाचं दिसून पडत असते, हे लक्षात ठेव. त्याचं लेकरू राहिला असता त्याच्यामध्ये न्याय भेटला असता, असं तसं हे डॉलाक नको मारू, कळलं काय? आपण गरीब आहे, गरीबाचाच आवाज दिसत असतो, मोठ्या लोकांचा नाही. हे तुला शिकवलं नाही का त्या बापानं मायनं का बस मला सांगा लागन? बरोबर बोलतो ना भाऊ? कमेंट करून सांग मी बरोबर बोलतो की काय. कारण माझं एकच म्हणणं आहे की बाबा गरीबाचं लेकरू गेलं हो, त्या गरीबाच्या लेकराला न्याय देणार तुम्ही. तुम्ही त्या आचलला व्हायरल करून राहिले, आचलला सती सावित्री करून राहिले. त्या मुळं 2 परिवाराचं वाटोळं झालं हो. बापाचं झालं, मायचे झालं, भावाचे झालं, पण सक्षमच्या आई वडिलाचं वाटोळं झालं हो. सक्षम तर जीवाने गेला, पण तुझं परिवाराला भोगा लागून आला दुःख. त्या मुलासाठी न्यायासाठी परिवार रस्त्यावर येऊन आला हो. त्याच्याकडे पाय ना तुम्ही. सरकार फक्त आश्वासन देऊन राहिलं हो, राजकारणात लोक येऊन राहिले, दिलासा देऊन राहिले फक्त. हे काय आहे हो चाललंय हे? दुःखाची बाब आहे हो हे. लेकरू गेलं, फक्त घरात फोटो टांगलेला आहे, लोक येऊन राहिले, मेणबत्ती लावून राहिले, अगरबत्ती लावून राहिले, हार चढून राहिले, दुसरं काय आहे हो हे? काय हे फक्त काय आहे माहिती आहे का? लोक तिथं व्हिडिओ काढून राहिले. लोक फक्त काय आहे ट्रेंडिंग, मंगाशी म्हटलं ना मी, ट्रेंडिंग आहे हे सगळं, दुसरं काहीच नाही आहे. ट्रेंडिंगवर सगळ्या गोष्टी चालू आहे. सोशल मीडियावर व्हायरल काय आहे हे जनताला माहीत आहे, राजकारणातल्या लोकांना माहीत आहे. म्हणून राजकारणातले लोक तिच्या घरी चालले, धावधाव पडून राहिले. किरीश का गाना सुनेगा का? किरीश का गाना, तो पोरगा मॅड झाला तो. त्याच्या मागं सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर लोक किती लागले, सोशल मीडियाचे न्यूज रिपोर्टर किती लागले. त्याला मध्ये गाना सुना, तो भागा झाला बिचारा. त्याला विचारत नाही की जेवला की काय, कपडे कसे आहेत तुझे, कपडे बदलाव काय नाही. बिचारा सांगतो 340 रुपये रोज कमावतो मी, टपरा विकतो बा, लोकांचे विकतो. तू विचार करायची गोष्ट आहे हो. त्याला कपडे कोणी आणून देऊन राहिले, जेवाचं कोणी विचारत नाही. अरे ओले लोक हलकट आहे राजे हो. काय बोला तुम्हाला, काय सांगू? बरोबर बोलतो ना? लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल फॉलो करायला विसरायचं नाही. जय जवान, जय किसान, जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय.